स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आपली नाही तर स्वामींची पण इच्छा लागते. तर मी वाढदिवसाच्या दिवशी अक्कलकोटला गेली होती. सकाळी बरोबर 5ला आम्ही स्वामींच्या दरबारात होतो. मठामध्ये एंट्री केली आणि सगळ्यात अगोदर स्वामींचं दर्शन झालं. मनात पण नव्हतं, परंतु स्वामींची इच्छा होती म्हणून आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. मस्तपैकी सकाळी सकाळी दर्शन झालं. मंदिरात शांतता होती, आरती झाली, प्रसन्न वातावरण होतं. त्याच्यानंतर वटवृक्षाला मन्नतचा धागा बांधला आणि सांगितलं सगळं सुरळीत चालू आहे, असंच सुरळीत चालू राहू द्या. त्याच्यानंतर मस्तपैकी टिळा लावला एका आजीबाईने. नंतर दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेतल्यानंतर फायनली आम्ही बाहेर आलो आणि मला वटवृक्ष स्वामींचं घ्यायचं होतं. खूप दिवसाची इच्छा होती, परंतु ते मी न घेता मी ते चॉईस केलं आणि मला ते मनीषाने गिफ्ट दिलं. तर हे आहे माझं वाढदिवसाचं गिफ्ट जे मनीषाने मला दिलं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो. इथे सुद्धा स्वामींचं दर्शन वगैरे केलं. कपिला गाय वगैरे आहे तिचं पण दर्शन केलं. तर असा होता आजचा ब्लॉग. स्वामींची इच्छा होती म्हणून माझं दर्शन झालं. ब्लॉग आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.